बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। अध्यक्ष महोदय, यूपीपी उजव्या कालव्यावरून कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट योजना करून केदारनाथच्या तलावात पाणी सोडण्यासाठी मी यापूर्वी सुद्धा सर्वेसाठी मंजुरी घेतलेली आहे। तत्काळ याला मंजुरी मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय देण्यात यावी जलसंपदा विभागाकडून। त्याचबरोबर ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून बेलमंडळ येळेगाव गावापासून दुसरी लिफ्ट योजना करून महाताळा डॅम मध्ये पाणी टाकण्यात यावं। त्याचबरोबर सहस्त्रकुंड हा प्रकल्प वेळ माझा काही बोललेला नाही, आणखी बरेच विषय राहिले अध्यक्ष महोदय। सहस्त्रकुंड योजना आम्ही सहस्त्रकुंड प्रकल्प योजना गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे। त्यावेळेस 100 कोटी रुपयाचं टेंडर निघालं होतं, आज ते 5000 कोटी रुपयावर गेलेलं आहे अध्यक्ष महोदय। परंतु त्यावेळेस 14 गावं बुडीत क्षेत्रामध्ये चालल्यामुळे त्या आजूबाजूच्या दोन्ही तालुक्यातील लोकांनी तिथला सहस्त्रकुंड प्रकल्प बंद पाडला होता। परंतु आज त्याची उंची कमी करण्यात आली आहे। तिथं बहुउद्देशीय प्रकल्प आहे, 20 मेगावॅट लाईट जनरेट होणार आहे। त्याचबरोबर महागाव, उमरखेड, किनवट, माहूर खालच्या लोकांना त्याचा पाणी पुरवठा होणार आहे। हा प्रकल्प तात्काळ मंजुरी देण्यात यावी। त्याचबरोबर गोजेगाव उच्च पातळी बंधारा इथून जे कयादू नदीचं पाणी तेलंगणाला वाहून जाते, तिथून पाणी लिफ्ट करून परत इसापूर धरणामध्ये जर टाकलं तर अतिशय इसापूर धरणात जशी तुमची वॉटर ग्रीड योजना मराठवाडा आहे त्याच पद्धतीनं हे पाणी एकतर वाहून जाणार नाही आणि इसापूर धरणामध्ये तूट भरून करण्यासाठी त्याची मदत होईल। ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील लांबी 60 किलोमीटरची आहे, ती 90 किलोमीटर करण्यात यावी अशी अध्यक्ष महोदय विनंती करतो। त्याचबरोबर अतिशय महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातील हिमायतनगर जिल्हा नांदेड हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे 5 एकर जमीन होती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेत आलेले प्लॉट प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हराशी केली आणि जवळच्याच लोकांना 77 प्लॉट जाहीर आणि 25 ते 30 प्लॉट त्यांनी जवळच्याच लोकांना कमी किमतीमध्ये दिले। तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 106 प्लॉट असून त्यांचा लिलाव करण्यात आला व सदर लिलाव हा बंद दरवाजाआड घेण्यात येऊन संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना सदर प्लॉट वितरित करण्यात आलेले। अध्यक्ष महोदय, आज रोजी शहरातील प्लॉटचे बाजार मूल्य अधिक असूनही अत्यंत कमी मूल्यामध्ये मर्जीतील लोकांना प्लॉट वाटप करण्यात आलेले आहेत। पुणे पणन संचालक यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2017च्या निर्देशानुसार प्लॉट वाटप व नोकर भरती यामध्ये 3% आरक्षण ठेवणे अपेक्षित होते, परंतु बाजार समिती संचालक मंडळाने देखील ठेवले नसून अशा अनेक नियमांचे उल्लंघन केलेले आहे। अध्यक्ष महोदय, तरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत वाटप करण्यात आलेले प्लॉट तात्काळ रद्द करून संचालक मंडळासह जे कोणी दोषी आहेत त्यावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून आपल्या मार्फत शासनाकडून बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि झालेल्या जवळजवळ 7 कोटी रुपयाचा अपहार आहे। बरं, यांना करायचं सुद्धा काहीच नाही अध्यक्ष महोदय, ही जमीन विकून काहीच करायचं नाही, कुठलाच उद्देश नाही, परंतु ह्या लोकांनी फक्त प्लॉट विकून अफरातफर करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे। तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करा एवढी विनंती करतो।